मित्रांनो, नवले ब्रिजवर घडलेला अपघात हे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. भारतात रस्ता सुरक्षेचा विषय हा फक्त कागदावरच आहे, तर रस्त्यावर अजिबात नाही. कधी शिवनेरी बसचा टायर फ्लॅट होतो, कधी पुण्यातील पोर्शे कार अपघात, नुकताच पुण्यात घडलेला नवले ब्रिज भीषण अपघात. असे प्रकार रोज कुठे ना कुठेतरी समोर येतच राहतात. ड्रायव्हर्स हे बेफिकीर आहेत, यंत्रणा ही निष्काळजी आहे आणि आपण एकाच भ्रमामध्ये असतो की हे आपल्यासोबत कधी घडणारच नाही. परंतु यामागील वास्तव अशी लाखो अपघात होतात आणि या अपघातामध्ये बळी जाणाऱ्यांची संख्या ही 18 ते 45 या वयोगटातील सर्वाधिक असते. जे कुटुंब कमावते आधारस्तंभ असतात आणि तो केल्यानंतर फक्त दुःखच राहत नाही, तर मुलांचे शिक्षण, घराचे हप्ते आणि आई वडिलांची जबाबदारी सगळे एकाच वेळी अनिश्चित होतात. तरी सुद्धा आपण टर्म इन्शुरन्स हे उद्यावर ढकलत राहतो, नंतर पाहू असं म्हणत राहतो. परंतु तुम्ही महिना फक्त 400 ते 500 रुपये भरूनच 2 कोटी एवढे आर्थिक संरक्षण तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी उभे करू शकता व तसेच यावर तुम्हाला 15% डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. हे असे संरक्षण असते जे तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबासाठी काम करते. पण अपघातानंतर तुमचे कुटुंब हे असह्य राहणार की सुरक्षित राहणार हा निर्णय आजच घेणं गरजेचं राहतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढं वय कमी तेवढा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा कमी असतो व यासोबतच कर सवलती सुद्धा मिळते. तसेच ऍक्सिडेंट कव्हर सुद्धा आणि क्रिटिकल इलनेस रायडर्स हे सगळे काही एकाच प्लॅन मध्ये मिळते. आणि आता तर टर्म इन्शुरन्स पॉलिसीवर जीएसटी सुद्धा काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक कव्हरेज आणि जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे. तुम्ही घेतलेला आज निर्णय हे भविष्यामध्ये तुमच्या कुटुंबावर चिंता लादत नाही, तर त्यांना आत्मविश्वासाने जगण्याची ताकद मिळते. त्या सर्वोत्तम प्लॅनची लिंक मी पिन कमेंट मध्ये दिली आहे, एकदा नक्की चेक करा. तसेच अधिक माहिती सांगणारी लिंक आपल्या बायोमध्ये देखील आहे, ती लिंक देखील क्लिक करून नक्की पहा. कारण अपघात टाळता येत नाहीत, परंतु त्याचे परिणाम नक्की टाळता येऊ शकतात.